नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीधन ॲग्रो सर्व्हिसेसच्या मार्गदर्शनाखाली असलेला प्लॉट सदरचे शेतकरी अभय बिरनाळे यांचा प्लॉट आहे. आणि आता आपल्याबरोबर खंडूदादा म्हणजे त्यांचे वाटेकरी आज इथे आपल्या समोर आहेत. तर नमस्कार खंडूदादा. नमस्कार. तुम्हाला आमच्या मार्गदर्शनाने केलेल्या अनुभव काय काय ते आपण शेतकऱ्यांना शेअर करायचा आहे. अनुभव हा ऑगस्टची लागण आहे. ऑगस्टची लागण असल्यामुळं आम्ही बेनी प्लॉटसाठी हा प्लॉट केला होता. बेनी प्लॉट केल्यानंतर 6व्या महिन्यात 7व्या महिन्यात हा प्लॉट द्यायचा म्हणून आम्ही हे केला, द्यायसाठी काढला. परंतु शेतकरी बंधू म्हणजे रोपवाटिकावाले आपले रोपवाटिका आले, हा पेरा ट्रेमध्ये बसत नाही आहे, हा पेरा ट्रेमध्ये बसत नाही म्हणून आमचा ऊस त्यांनी नाकारला आहे म्हणजे तुम्ही सरळ कारखान्याला घालवा हे त्यांनी नमूद केलं आहे. का त्यांना परवडत नाही म्हणून ते म्हणजे जाडी आणि पेरं लांब असल्यामुळे, हा जाडी असल्यामुळे त्यांना परवडत नाही, जाडी आणि वजन. आता कांड्याची लांबी म्हणजे जास्तीत जास्त कांडे आता 35, 36 आणि 32 पासून 36 पर्यंत तयार आहेत. कांडी संख्या एवढी तयार आहे. कांड्याची संख्या तयार आहे. बरं, तुम्ही आजपर्यंत ऊस शेती करता, असा पहिला कधी ऊस आलता का आपला आजपर्यंतचा? असा आजपर्यंत कधीच ऊस लागलेला नाही आहे. आणि हा ऊस तुम्ही समोर बघून घ्या, समोरासमोर येऊन. म्हणजे शेतकऱ्याला, सर्व शेतकऱ्यांना पण आव्हान आहे की तुमचं की ह्यात काय खोटा असं तुम्ही प्लॉट बघू शकता. प्लॉट येऊन बघू शकता. हा प्लॉट कुंभोज रोड येथे अभय बिरनाळेंचा प्लॉट आहे. कोणाला जर हा व्हिडिओ तुम्हाला जर काय खोटं वाटत असेल तर खंडूदादा आव्हान करतात की सर्वांनी आपला प्लॉट बघून घ्यायचा आहे. बाबरांच्या माया नजीक आहे म्हणा. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.